मामी, मला घोडीची सवारी करायची, जशी त्या दिवशी मामाने केली होती. मला पण तशी घोडीची सवारी करायची. मामीने पण भाच्याला घोडीची सवारी करू दिली. अरविंदचे मामा एका मोठ्या शहरामध्ये राहत होते. अरविंदला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि अरविंद मामाकडे गेला. मामाचं नवीनच लग्न झालं होतं. अगोदर अरविंदचे मामा एकटेच राहायचे. तेव्हा पण अरविंद मामाकडे जायचा हट्ट करायचा. पण मामा एकटे राहायचे आणि ते कामावर गेले की अरविंद सोबत कोणी नसायचं. त्यामुळे अगोदर अरविंदला मामाकडे पाठवायले नाही. आता मामाचं लग्न झालं होतं. अरविंदला मामी आली होती. त्यामुळे अरविंद सुट्ट्या लागल्या आणि लगेच मामाकडे गेला. मामी पण अरविंदला म्हणाली, अरविंद, बरं झालं तू आलास. दिवसभर घरी मी एकटीच असते. मामाचं नवीन लग्न झालं होतं. त्यामुळे मामा मामी एका स्पेशल खोलीत असायची आणि अरविंद एकटाच झोपायचा. एका रात्री अरविंदला जाग आली आणि त्याने मामाला आणि मामीला त्यांच्या पलंगावर असं बघितलं होतं की त्यानंतर अरविंद त्याच्या मामीला म्हणाला, मामी, मला घोडीची सवारी करायची आहे. अरविंदचं बोलणं ऐकून मामी थोडी शरमली आणि ती अरविंदला म्हणाली, काय बोलत आहे तू अरविंद? अरविंद आता मामीकडे रोजच हट्ट करू लागला की त्याला घोडीची सवारी करायची आहे. एक दिवस अरविंदचे मामा बाहेर कुठेतरी पार्टीत गेले होते आणि ते रात्री घरी येणार नव्हते. घरी अरविंद आणि त्याची मामी दोघेच होते. रात्री मामीने अरविंदला तिच्या शेजारी पलंगावर अरविंद परत मामीला म्हणाला, मामी, मला करायची आहे घोडीची सवारी. मामी अरविंदला म्हणाली, कशी सवारी करायची आहे सांग बरं. अरविंद त्याच्या मामीला म्हणाला, त्या दिवशी जशी मामाने केली. अरविंदचं बोलणं ऐकून त्याच्या मामीने तोंडाला हात लावला आणि आता तिला समजलं की अरविंदने त्या दिवशी त्यांना बघितलं होतं. मामी म्हणाली, अरे ते फक्त नवरा बायकोमध्ये असतं. अरविंद म्हणाला, मामी, मला काही नको सांगू, मला बस घोडीची सवारी करायची आहे. अरविंदने तर खूपच हट्ट केला होता. मामीला वाटलं आज अरविंदचे मामा पण घरी नाही. मामीने पण कसलाच विचार केला नाही आणि भाच्याला घोडीची सवारी करू दिली. मामी तर खुश झाली होती, कारण भाच्याला तर याबद्दल सर्व माहिती होतं, पण तो कोड्यात बोलायचा आणि जेव्हा त्याला तसली संधी भेटली त्याने पार रात्रभर. त्यानंतर जेव्हा मामा घरी नसायचे तेव्हा अरविंद मामीकडे हट्ट करायचा, मामी, मला परत एकदा घोडीची सवारी करायची. आणि मामी पण त्याला कधी कधी संधी देत होती.